नमस्कार सर्वांना. वसुबारस, गोवत्स एकादशी, गाय वासराची पूजा कशी करायची, काय करावे, काय टाळावे, त्याचबरोबर वसुबारसाच्या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची. गाय वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, वात्सल्य आणि समृद्धी तुम्हा सर्वांना लाभो हीच सदिच्छा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 9 नोव्हेंबर 2023 या दिवशी गुरुवार आहे. या दिवशी वसुबारस आहे. रमा एकादशी आहे. वसुबारस आणि रमा एकादशी ही एकाच दिवशी आल्या असल्या कारणाने आपल्याला दोन तिथी एकाच दिवशी आहे, त्यामुळे शुभ संयोग तयार झालेला आहे, शुभ संयोग तयार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारसेला ओळखला जातो. या दिवशी पहिला दिवासुद्धा लावला जातो व दिवाळीचं स्वागत केलं जातं. ह्या वर्षी एकादशी व द्वादशी या दोन्हीही तिथींचं मिलन झालेलं आहे, त्यामुळे वसुबारसेपासून दिवाळीचा पहिला दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आता आपण बघूया वसुबारस या शब्दाचा अर्थ काय आहे. तर वसु या शब्दाचे अनेक अर्थ आहे. तर वसु म्हणजे धन, द्रव्य, गाय, सूर्य असा वसु या शब्दाचा अर्थ आहे. आणि त्यानंतर बारस म्हणजे कोणत्याही महिन्यातील 12वी तिथी, ज्याला आपण बारस किंवा द्वादशी म्हणतो. तर देवी लक्ष्मी जी आहे ती आपण गायच्या रूपात बघत असतो, तुळशीच्या रूपात बघत असतो किंवा आपल्या घरात जे काही धनसंपत्ती आहे तिच्या रूपात बघत असतो. त्यामुळे या वसु शब्दाचा अर्थ गाय असाही आपण घेऊ शकतो. तर वसुबारस या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अश्विन शुक्ल द्वादशी, जिला आपण गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. पौराणिक कथेमध्ये आपल्याला कायम ऐकायला मिळते किंवा वाचायला सुद्धा आपल्याला मिळत असतं की गायीच्या पोटांमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे, त्याचं स्थान आहे. तर त्या सर्व देवी देवतांचा सन्मान म्हणून वसुबारसेच्या दिवशी गायीची तिच्या पाडसासह संध्याकाळी पूजा करायची पद्धत आहे. संध्याकाळी म्हणजे आपली जी दिवा लागण्याची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ आपण जिला म्हणतो, 6:30 ते 7 मध्ये, तर या वेळेमध्ये आपल्याला गायीची पूजा करायची आहे. तर वसुबारसेला फक्त गायीची नाही तर तिच्या पाडसासोबत पूजा करायची आहे. त्याला अधिक महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने गाई वासराची पूजा ही केली जाते. फक्त जर तुम्ही गायीची पूजा करणार असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. आपल्याला या दिवशी गाई आणि वासराची दोघांचीही पूजा करायची आहे. त्यानंतर वसुबारसेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तर त्याची माहिती आपण जाणून घेऊया. वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. तुम्हाला तुमच्या स्वच्छतेची कामं करून घ्यायची आहे. ह्या दिवसापासून आपण अभ्यंग स्नानाला सुद्धा सुरुवात करू शकतो. त्यानंतर वसुबारसेपासून घरासमोर रोज आपल्याला रांगोळी काढायची आहे. म्हणजे दिवाळीचे जे काही आपले 4-5 दिवस असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे रोज जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या कोणी काढत नसाल तर त्यांनी या दिवाळीच्या 4-5 दिवस आवर्जून रांगोळी काढायची आहे. कारण रांगोळी हे शुभचिन्हांपैकी एक आहे. त्यामुळे घरात नकारात्मकता येत नाही, घरामध्ये कायम सकारात्मकता राहते. अगदी 2 बोटं काढली तरी सुद्धा चालेल, फक्त तुम्ही लक्ष्मीचे पावलं जरी काढले तरी सुद्धा चालेल. जर अद्याप तुमच्या देवघरामध्ये वसुबारसेची मूर्ती जर नसेल तर म्हणजे आपली गायीची आणि वासराची जर मूर्ती नसेल तर ह्या वसुबारसेपर्यंत तुम्ही ती खरेदी करून घरात आणू शकता आणि वसुबारसेच्या निमित्ताने तिची स्थापना देवघरामध्ये करू शकतात.
आणि रोज त्याची पूजा आपल्याला करायचं आहे. पूजा करायची म्हणजे अगदी काही अवघड गोष्ट नाही. ज्या प्रकारे आपण रोज देवांना स्नान घालतो, त्यांची धूप दीप लावून पूजा करतो, त्याच प्रकारे करायचं आहे. त्यानंतर वसुबारसेच्या दिवशी मूर्तीला स्नान घालायचं, पूजा करायची. पूजा करून देवघरामध्ये ती आपल्याला ठेवायची आहे. जर वसुबारसे निमित्ताने जर तुम्ही सेपरेट पूजा मांडणार असाल तर तुम्ही ती सेपरेटसुद्धा मांडू शकता, किंवा तिला स्नान वगैरे घालून तुम्ही ती फक्त देवघरामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. पूजा झाल्यानंतर तिला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तरी गवारीच्या शेंगांची भाजी केली जाते आणि भाकरी ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे कोणता नैवेद्य ह्या वसुबारसेच्या दिवशी दाखवला जातो ते कमेंट करून नक्की सांगा. तर तो तुम्हाला दाखवायचा आहे. ज्यांना गाई वासराची मूर्ती घेणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही देवघरासमोर गोपद्माने रांगोळी काढू शकता. म्हणजे गोपद्माची तुम्ही रांगोळी काढायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. धूप दीप फूल त्यांना व्हायचं आहे. तेथे एक दिवा लावा. तेथेच नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही छान चित्रकार असाल, जर तुम्हाला गाई वासरूची मूर्ती म्हणजे त्याचं जर चित्र, गाई वासराचं चित्र जर तुम्हाला छान काढता येत असेल तर तुम्ही ते सुद्धा रांगोळीने काढू शकता आणि त्याचीसुद्धा पूजा करू शकता, किंवा एखाद्या कागदावर काढून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जे कोणी शेतकरी असाल त्यांनी गाई वासरूच काय तर तुमच्या गोठ्यामध्ये जे काही पाळीव प्राणी तुम्ही पाळलेले असेल तर त्यांची सर्वांची पूजा तुम्ही ह्या दिवशी करू शकतात. त्यानंतर या दिवशी पाळीव प्राण्यांना शेतीच्या कामामध्ये आपल्याला जुंपायचं नाही. जसं आपण पोळ्याच्या दिवशी प्राण्यांची सेवा करतो तसंच वसुबारसेच्या दिवशीसुद्धा आपल्याला प्राण्यांची सेवा करायची आहे. सकाळी तुम्हाला गाय वासराला अंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला जर सकाळी जर वेळ मिळाला नसेल तर तुम्ही ते संध्याकाळीसुद्धा करू शकता. संध्याकाळी तुम्ही त्यांची पूजा करा व नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. संध्याकाळी करा किंवा सकाळी करा, तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. पण आपण देवी देवतांना सकाळी स्नान घालत असतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गायीलासुद्धा सकाळी स्नान घालायची आहे आणि नैवेद्य संध्याकाळी दाखवला तरीसुद्धा चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा तुम्ही गायीला अंघोळ घालाल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये हळद थोडीशी मिक्स करायची आहे आणि त्याने आपल्याला गायीला अंघोळही घालायची आहे. त्यानंतर तुमची गाय जर तुम्हाला हात लावून जर देत असेल तर तुम्हाला त्या गायीच्या पायाला थोडासा चंदनाचा एक टिपकासुद्धा लावायचा आहे. ते लावायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ तुम्ही गाई वासरूला नैवेद्य म्हणून देऊ शकता. फक्त आपल्याला गाईला तेलकट तुपकट असे पदार्थ द्यायचे नाही, तर शिजवलेले उकडलेले असे पदार्थ तुम्ही देऊ शकता, किंवा भाजी भाकरीसुद्धा देऊ शकता. जर तुम्ही इतर वेळेला शिळे अन्न गाईला देत असाल पण ह्या दिवशी शिळे अन्न आपल्याला गाईला द्यायचे नाही. शक्यतो ताजेच अन्न द्यायचे आहे. जर तुम्हाला गवारीच्या शेंगांची भाजी आणि भाकरी जरी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त आपली जी चपाती आहे तिच्यावर थोडासा गुळाचा खडा देऊन तो नैवेद्य जरी दिला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ह्या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन गायीला हिरवा चारासुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा थोडंसं दान जरी दिलं तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार गोशाळेमध्ये जाऊन थोडंसं दानसुद्धा देऊ शकता. त्यानंतर या दिवशी गीतेचा 15वा अध्याय किंवा कृष्ण नारायण यांचा मंत्र किंवा श्लोक तुम्ही ह्याचा ह्या दिवशी जप करू शकता किंवा ऐकलं तरीसुद्धा चालेल. पण या दिवशी आपल्याला काहीतरी मंत्र स्तोत्र श्लोक काहीतरी ऐकायचं आहे किंवा श्रवण हे करायचं आहे. तर काही मंत्र मी तुम्हाला सुचवते, तर कुठले मंत्र आपल्याला ह्यावेळेस म्हणायचे आहे. तर सगळ्यात सोपा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतरचा दुसरा मंत्र म्हणजे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्याच नंतर
पुढचा जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तर तो तुमच्या वैवाहिक जीवनामधील जे काही संकट असेल, पत्नीमधील तुमचे काही भांडणं असेल किंवा एकमेकांसोबत जर तुमचं पटत नसेल, तुम्हाला अजून संतान प्राप्ती जर अजून झालेली नसेल, या सगळ्या समस्यांवर हा मंत्र अतिशय छान तुम्हाला इफेक्ट करेल. तुमच्या जीवनात नक्कीच त्याचे चांगले बदल घडून येतील. तर तो मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरहे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्राचा सुद्धा तुम्ही या दिवशी जप करू शकता. त्यानंतर वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी दिवाळीचा पहिला दिवा आपल्याला लावायला विसरायचं नाही. त्याचबरोबर वसुबारसेची पूजासुद्धा आपल्याला नक्की करायची आहे. गोमातेची सेवा करण्याचे पुण्य आपल्याला आपल्या पदरी पाडून घ्यायचे आहे. खरं जो त्याग आहे तो आपण गायीकडून शिकायला पाहिजे. खरी कृतज्ञता तर खरी आपण गायीची व्यक्त केली पाहिजे. गायीच्या दुधापासून कितीतरी पदार्थ बनत असतात, जसं की दूध, तूप, पेढा, लस्सी, ताक, दही, नाना प्रकारचे पदार्थ या गायीच्या दुधापासून बनवले जातात. त्यानंतर गायीचं शेण पण किती उपयोगी आहे. जेव्हा फरशी नव्हती तेव्हा सारवायला शेणाचाच वापर आपण करायचो. अजूनसुद्धा किती सुखसुविधा किंवा आपण मॉडर्न झालो असलो तरीसुद्धा देवांच्या पूजेमध्ये गायीच्या गोमूत्राची आपल्याला गरजही पडतच असते. बघा, आपण बऱ्याचशा महिला जेव्हा मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करतो त्यामध्ये गोमूत्राचा वापर ह्या करत असतील. त्यानंतर हे सर्व गायीच्या कृपेमुळे आहे. त्यामुळे गायीचा आदर करत ह्या दिवशी आपल्याला वसुबारसेला गायीची आणि तिच्या पाडसाची पूजा नक्की करायची आहे. तर आजची ही अशी छोटीशी माहिती होती वसुबारसाबद्दलची. तर ती कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.